ज्या माळरानावर कुसळाचं गवतही उगवत नव्हतं त्या ठिकाणी मुसळासारखा ऊस पिकवण्याची किमया साधली आहे सांगली जिल्ह्यातल्या रायगाव इथं 2009 एकरात ठिबक सिंचनावर एकरी सरासरी 70 टन ऊस पिकवण्याचं गमक साधलंय स्वर्गीय संपतराव देशमुख पाणी पुरवठा संस्था आणि केन ॲग्रो साखर कारखान्यानं। संपूर्ण ऑटोमायझेशन यंत्रानं चालणारा हा देशातला एवढा मोठा पहिलाच प्रकल्प आहे। या प्रकल्पानं दुष्काळी रायगावात क्रांती घडवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जिथली शेतजमीन वर्षानुवर्ष पडीक होती तिथं ही किमया कशी घडली, चला तर मग आजच्या स्पॉटलाइट मध्ये आपण दुष्काळी भागातल्या या हरित क्रांतीचा आढावा घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या रायगावात जाऊयात। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो। इथल्या शेतकऱ्यांकडे शेकडो एकर शेती आहे, मात्र पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं काहीही अप्रूप नव्हतं। 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करायचं आणि पुण्या मुंबईत रंगारी आणि माथाडी कामगार म्हणून काम करायचं अशीच परिस्थिती। शेतीबद्दल इथल्या लोकांमध्ये इतकी अनास्था होती की आपल्या शेताची हद्द कुठे आहे हेही त्यांना ठाऊक नव्हतं। 1995ला युती शासनाच्या काळात टेंभू योजना मंजूर झाली आणि इथल्या शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला। पण सरकारी योजनाच ती, लालफितीच्या कारभारात त्या योजनेला पुरेसा निधीच मिळाला नाही। काही वर्षांपूर्वी टेंभूचं पाणी कडेगाव तालुक्यात पोहोचलं। या पाण्यावर काही प्रमाणात शेती फुलली, मात्र या परिसरातील लोकांपुढे खरं आव्हान होतं ते कमी पाण्यात चांगलं उत्पन्न काढण्याचं। इथली बहुतांश जमीन मुरमाड असल्यानं त्यात पुरेसं उत्पन्न येत नव्हतं। अशातच इथल्या शेतकऱ्यांसाठी कृषीदूत म्हणून समोर आले ते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख। दक्षिण आफ्रिकेतल्या स्वित्झर्लंड भागाचा दौरा केल्यानंतर तिथं 25 एकरांवर केवळ एका तलावावर नंदनवन फुलतं हे देशमुखांच्या लक्षात आलं। त्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर रायगावमध्ये असा प्रकल्प राबवला तर हा विचार देशमुखांच्या मनात आला आणि हीच होती रायगावच्या बदलाची नांदी। हा भाग तसा कडेगाव तालुक्यातला एक दुष्काळी भाग होता आणि या भागामध्ये टेंबू इरिगेशन प्रोजेक्ट होणार म्हणून साखर कारखान्याची निर्मिती झाली आणि टेंबू इरिगेशन प्रोजेक्टचं पाणी आलं नाही, त्यामुळे परत कारखानदारी अडचणीत आली आणि ऊसाचं पीक नसल्यामुळं कारखाना चालवणं पण अशक्य झालं आणि त्या मधल्या काळामध्ये टेंबूचं पाणी भविष्यामध्ये इथे येणार आहे आणि मग आपल्याला काय करता येईल। मोकळ्या वेळामध्ये एक 4-5 वर्षामध्ये आम्ही त्याचा सगळा अभ्यास केला आणि मी कमी उत्पादन खर्च कसा करता येईल, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल, अशा पद्धतीचा प्रयोग कुठं कुठं झाला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये स्वित्झर्लंड म्हणून एक देश आहे, त्या देशामध्ये स्वित्झर्लंडमध्ये एका तलावावरती 25,000 एकर ड्रिप इरिगेशन आहे आणि 7व्या वर्षाचा खोडवा 85 टन ॲव्हरेज आहे त्याचं। ते 7 खोडवे घेतले आणि ॲव्हरेज 85 टनापर्यंत राहते आणि 25,000 एकराचं व्यवस्थापन फक्त 30 माणसं त्या ठिकाणी करत होती आणि हे सगळं बघून आम्ही कारखान्याचे आमचे MD डॉक्टर जयकर पाटील आणि आम्ही जाऊन साधारण 8-8 दिवस त्या ठिकाणी राहिलो, तिथला अभ्यास केला आणि 2 वेळा आम्ही तिथं जाऊन आलो साऊथ आफ्रिकेमध्ये। मग ही टेक्नॉलॉजी इथं आणता कशी पद्धतीने येईल ह्याच्यासाठी आम्ही परत इस्रायलला गेलो, तिथं तेल अवीवला 2-3 कंपन्यांशी बैठका केल्या। त्याच्यानंतर आम्ही ही संकल्पना जैन इरिगेशनला सांगितली आणि जैन इरिगेशननं याच्यामध्ये ही करायची तयारी दर्शवली आणि त्यांनी एकत्रितरित्या 2000 एकराचा ऊसाचा ठिबक सिंचनाचा प्रकल्प करायचं त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं आणि आमचं 2000 एकराचं ड्रिप इरिगेशनचं काम आता या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। या प्रकल्पासाठी पृथ्वीराज देशमुखांनी रायगावच्या फोंड्या माळाची निवड केली। त्यासाठी त्यांनी स्वर्गीय संपतराव देशमुख सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन केली। सगळ्या मंजुऱ्या घेऊन 2013ला या योजनेचं काम सुरू झालं। केन ॲग्रो साखर कारखान्यानं कर्जासाठी गॅरंटी दिली। 1,80,000 रुपये प्रति एकरी खर्च करण्यात आले।
टेंभूच्या पहिल्या टप्प्यातील हिंगणगाव तलावातून पाणी उचलून ते रायगावच्या माळावर नेण्यात आलं. तिथं एका विहिरीतून ते वितरित करण्यात आलं. चढउतार असणाऱ्या भागाला वेगवेगळ्या पॉवरच्या मोटारी बसवण्यात आल्या. सरफेस पद्धतीनं ठिबक जोडणी करण्यात आली. एका ठिकाणी साध्या पत्र्याची कंट्रोल रूम करून तिथूनच सगळी सिस्टम ऑपरेट करण्यात येते. एकदा प्रोग्राम दिला की त्यानुसार सगळीकडे पाणी पोहोचतं. केन ॲग्रो साखर कारखान्याचा शेतकी विभाग ही सर्व शेती करतो. जवळपास 25 ते 30 वर्ष ही शेती नांगरलेलीच नसल्यानं मशागतीला त्रास झाला. पण चांगल्या दर्जाचं बियाणं आणि थेट ठिबकमधून खतं यामुळे पहिल्या वर्षीच सरासरी 70 टन ऊसाचं उत्पादन झालं. मी उभा आहे सांगली जिल्ह्यातल्या रायगावच्या माळावर. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हा ठणठण माळ आहे. इथं कुसळसुद्धा व्यवस्थित उगवत नाहीत. इथल्या प्रत्येक ठिकाणी दगड दिसतोय, मुरुम दिसतोय. या ठिकाणी कधी पीक येईल असं स्वप्नातसुद्धा इथल्या लोकांनी बघितलं नव्हतं. मात्र एक स्कीम काय करू शकते याचं अतिशय चांगलं उदाहरण आपण इथंच बघू शकता. माझ्या डाव्या बाजूला हा खूप चांगला ऊस आलेला आहे. या ठिकाणी एकरी 50 ते 60 टन ऊस पडतोय आणि हा बदल केवळ एका स्कीममुळे झाला आहे. इथं ठिबक आलं, इथं पाणी आलं आणि हा बदल झाला आहे. इथली सगळी जनता या अगोदर या शेतीकडे बघायची सुद्धा नाही. आपले बांध कुठं आहेत, आपली हद्द कुठं आहे हे सुद्धा बघत नव्हती. मुलगा जन्मला की तो 10वीपर्यंत शिकला की तो मुलगा मुंबईला जायचा आणि तिथं रोजगार करायचा. मात्र या स्कीममुळं इथल्या पिढ्यानपिढ्यांचं भलं झालं. खरं तर रायगावात हा प्रकल्प राबवणं तितकंसं सोपं नव्हतं. हलक्या प्रतीची जमीन, शेतकऱ्यांच्या मनात असलेला संभ्रम यावर मात करण्यात देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं. त्याचीच परिणिती म्हणून इथं आता ऊसाचं नंदनवन फुललंय. या भागात हा प्रकल्प करताना रायगाव या गावामध्ये राबवलेला आहे आणि शाळगावचा काही थोडासा भाग आहे. पण रायगावचा जो भाग आहे तो अत्यंत मुरमाड जमीन आहे, खडकाळ आणि मुरमाड जमीन आहे. आणि शाळगाव या गावातली जमीन आहे थोडी काळी जमीन आहे. शाळगावमध्ये आम्हाला फार प्रॉब्लेम आला नाही, परंतु रायगावला फार मोठा प्रॉब्लेम आला. ही खडकाळ जमीन असल्यामुळे इथला शेतकरी शेती करत नव्हता आणि जवळजवळ 80% इथली लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईला कामाला आहेत. आणि त्या सगळ्यांना आम्ही समजावून सांगितलं की जमीन मोकळी ठेवून चालणार नाही. त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की बाबा इथं शेती होणारच नाही, कारण इथं दगड आहे, मुरुम आहे आणि याच्यामध्ये ऊस कसा येणार, इथं पाणी येणं शक्य नाही, कुठनं पाणी येणार, वेगवेगळे प्रश्न लोकांनी विचारले. पण त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की बाबा कारखाना या सगळ्या स्कीमची हमी घेईल आणि तुम्ही ही स्कीम करायची मानसिकता तयार करा. आणि त्यांना एक 100 एकर 50 एकराचे जे छोटे छोटे ड्रिपचे प्लॉट आहेत ते मी नेऊन बाहेर दाखवून आणले आणि त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेला राजकारणाचा विषय गावामध्ये येतो त्यावेळेला ती स्कीम बारगळण्याची शक्यता असते. त्यावेळेला मी सांगितलं त्या गावामध्ये की बाबा ही स्कीम 2000 एकराची आपण पूर्ण करू आणि मी गावात या मत मागायला येणार नाही. आणि माझ्या बाजूची लोकं आहेत किंवा माझ्या विरोधात असतील, सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात मतदान करा, पण ही स्कीम करा. ही स्कीम करण्यात गावाचं भलं आहे, राजकारणात तुमचं भलं नाही आहे. आणि राजकारण हा विषय सोडून द्या, मला राजकारण या ठिकाणी करायचं नाही, ही योजना पूर्ण करायची आहे. आणि 2000 एकराची ही योजना जर आपण पूर्ण करू शकलो तर या देशामध्ये एक ड्रीप इरिगेशनचा ऑटोमायशन असलेला सबसर्फेसचा ड्रीप इरिगेशनचा प्रकल्प एक पथदर्शी प्रकल्प होईल. अशी माणसांना सांगून समजूत काढून आम्ही त्यांना हे करण्यास भाग पाडलं आणि लोकांनी तयारी दर्शवली. कारखान्यानं शेतकऱ्यांची हमी घेतली, त्यांचे पैसे देऊ असा विश्वास दाखवला. लोकांनी सहभाग घेतल्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला असं देशमुख सांगतात. आणि आम्ही कारखान्यानं हमी घेतली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की जर याचे कुठं पैसे थकले तर कारखाना पैसे भरेल, तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या जमिनीला कुठं धक्का लागणार नाही. आणि लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आम्ही कामाला सुरुवात केली, लोकांनी सहभाग चांगल्या पद्धतीनं दिला आणि 1,80,000 रुपये इकरी आम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर पाणी आम्ही आणलं, पाईपलाईन 3 फुटाची पाईपलाईन आणली आणि वरती परत 2000 एकराचं डिस्ट्रीब्युशन केलं. आणि आता 2000 एकराचं डिस्ट्रीब्युशन 5 किलोमीटरवर केलं आणि तिथून सगळ्या ठिकाणी समप्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि पूर्ण सिस्टीम हे ऑटोमेशन आहे, अँटेने आहेत,
तिथून एका ठिकाणावरूनच याचं सगळं नियोजन केलं जातं. कॉम्प्युटरवरती सगळी व्यवस्था आहे, डिस्प्लेवरती सगळं दिसतं. पाणी कुठल्या प्लॉटला किती गेलं, किती लिटर गेलं, किती गुंठ्याला किती लिटर पाणी गेलं, याचं सगळ्या डिस्प्लेवरती आकडेवारी आम्हाला मिळते. आणि फर्टिगेशन सिस्टीम आहे खताची, ती मी 2000 एकराची एका ठिकाणावरून केलेली आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक प्लॉटला समप्रमाणात खतं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा प्रयोग आम्हाला या ठिकाणी यशस्वी करता आला. ऊस शेतीतल्या या प्रकल्पामुळे इथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही सुधारलंय. ऊसाच्या पहिल्याच पिकामुळे शेतकऱ्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसे येऊ लागलेत. शिवाय बँकेच्या कर्जाचं ओझंही आता हलकं होऊ लागलंय. या ठिकाणी साधारण आम्ही अपेक्षित होतो की 100 टन उत्पादन आम्हाला या ठिकाणी निघालं पाहिजे, परंतु काही ठिकाणी 93 टनापर्यंत उतारा गेला, काही ठिकाणी 80पर्यंत गेला. एकदम खराब जमीन आहे तिथं 60 टनापर्यंत 60-62 टनापर्यंत गेला. परंतु हे पहिलं वर्ष होतं, परंतु ॲव्हरेजला आम्ही पुढच्या वर्षी 85-90 टनापर्यंत जाऊ. पण तरीसुद्धा यंदा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला, ज्यांचा ऊस यंदा पहिलं पीक जे आलं ते साधारण 700 ते 800 एकरातलं आलं. पुढच्या वर्षी जे असतील, राहिलेली कामं पूर्ण झालीत, पुढच्या लागणी सगळ्या झालेल्या आहेत. साधारण आमचं गणित असं आहे की आम्हाला 30,000 रुपये आम्हाला ॲटोमायशन आणि ड्रिपची सबसिडी, एकंदरीत सबसिडी आम्हाला 30,000 रुपयेपर्यंत मिळेल. 1,80,000पैकी 1.5 लाख रुपये आम्हाला 7 वर्षामध्ये फेडायचे आहेत. तर पहिल्या वर्षी आम्ही साधारण 2 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे आमचं. 80 टनापर्यंत उतारा होईल, परंतु साधारण 70 टनापर्यंत आमचा उतारा आला आहे. त्यामुळं आम्ही यावर्षी शेतकऱ्याला 50-60 हजार रुपये देऊन बँकेला 1 लाख रुपये आम्ही यंदा देतो आहे. त्यामुळं आमची 80% स्कीम यंदाच पहिल्या वर्षीच मोकळी होती. पुढच्या वर्षी काय आमच्यावर लोड फार असणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला राजकारण आणि लोकांमधील गैरसमजामुळे लोक आपली शेती द्यायला तयार नव्हते. शेतात न जाता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकरी विचारत होते. त्यांना काही प्रकल्प दाखवण्यात आले. सर्व तांत्रिक बाबी समजावून दिल्यानंतर लोक यामध्ये हिरिरीनं सहभागी झाले. ह्या पाणीपुरवठा संस्था तयार करण्याची योजना माननीय पृथ्वीराज देशमुख बाबा यांनी आमच्यासमोर सुरुवातीला मांडली. ह्या योजनेचा आराखडा सुरुवातीला आमच्या शेतकऱ्यांच्या समोर मांडला. त्यावेळेला शेतकऱ्यांना थोडं आश्चर्य वाटलं, कारण शेतामध्ये न जाता अशा प्रकारची ऊस पीक शेती होऊ शकते यावर आमच्या इथल्या शेतकऱ्यांचा विश्वास बसला नाही. परंतु बाबांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी संपतराव देशमुख सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. 1554 शेतकरी याचे सभासद झाले. या सभासदांनी स्वतःच्या नावावर एक इंडिव्हिज्युअल कर्ज काढून ह्या संस्थेला दिलं आणि या संस्थेच्या माध्यमातून आणि केन ॲग्रो कारखान्याच्या माध्यमातून ह्या स्कीमला सुरुवात झाली. सबसर्फेस ठिबक असणारी 2000 एकराची आणि जवळपास 4 गावं एकत्र येऊन निर्माण झालेली ही भारतातली पहिली ऊस पीक शेती आहे. या ऊस पीक शेतीमध्ये सर्व प्रकारचं ऑटोमेशन वापरलेलं आहे. अत्याधुनिक पद्धतीची यांत्रिक शेती यामध्ये केली जाते. शेतकऱ्याला अतिशय कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी विजेमध्ये ही शेती आपल्याला झालेली दिसून येते. मुबलक पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर ऊस पिकाचीच निवड का केली यामागचं गमकही घाडगे सांगतात. शेतीमध्ये ऊस पीक हा महत्त्वाचा पॅटर्न ठेवलेला आहे. कारण असं की इथं आम्हाला साखर कारखाना जवळ असल्यामुळं, बाजारपेठ जवळ असल्यामुळं आम्ही हे ऊस पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं यश मिळालं. पहिलं पीक गेलेलं आहे. या ऊसामध्ये सरासरी आम्हाला 60 ते 70 टन असा एवढा उतारा पडलेला आहे. जो यावर्षी 2,500 दर आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खिशामध्ये चांगल्या प्रकारचे पैसे आम्हाला मिळालेले. या परिसरातील लोकांनी कधी स्वप्नातही या माळावर हिरवळ पाहिली नव्हती. या ठिकाणी फक्त कुसळच असायची. जनावरं चरायला नेली तरी त्यांच्या तोंडाला गवतही मिळत नव्हतं. अशा फोंड्या माळावर सध्या हिरवागार ऊस दिसतोय. पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना एकरी 2.25 लाख रुपये मिळाले. खर्च आणि कर्जाचा हप्ता जाऊन एकरी लाखभर रुपये हाती पडलेत. हे सगळं शेतकऱ्यांसाठी स्वप्नवत आहे. हे क्षेत्र जवळजवळ 15 गुंठ्या एकराचं माझं इथे होतं. त्या क्षेत्रामध्ये आत्ता जवळजवळ सगळा ऊस लागला आहे. 15 एकरामध्ये माझं जवळजवळ 900 टनाच्या आसपास ऊस गेलेला आहे. काय तरी
आम्हाला आमच्या गावामध्ये कधी असं वाटत नव्हतं की आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला हे असं पाहायलासुद्धा मिळेल म्हणून. आणि पिढ्यानपिढी आमच्या पाठीमागचे लोक अशीच राहिली होती आणि त्याच्यामुळं आम्हाला काय त्याचं हे नाही झालं. आम्हाला वाटायचं की आमची वडिलांची पिढी गेली, त्यांची पिढी गेली, आमची पिढी अशीच जाणार. पण बाबांच्या कृपेनं काय की हे आम्हाला दिवस इकडे दिसले. बाबा इथे आल्यामुळे हे घडलं गेलं. कारखानाही झाला, गावाची सुधारणा झाली, सगळं झालं, लोकांना दोन पैसे रोजगार मिळाला इथे. हे असं सगळं उत्तम प्रकारे म्हणजे भविष्यात आमच्या आयुष्यात म्हणजे कुठल्याही गोष्टीला कधीही काहीही न होणारी गोष्ट बाबांनी घडवून दिलेली आहे. गेली 50 वर्षापासून इथं कुठलीही पाण्याची कसलीही ॲडजस्टमेंट नव्हतं. आता ही बाबांनी स्कीम करून या ठिकाणी सर्व पाणसळ करून दिल्यामुळे हे उत्पादन आता आम्हाला निघायला लागले. त्याच्यापूर्वी अजिबातच काय नव्हतं, लोकांना कुठलाही आधार नव्हता. आणि ह्याच्यामुळे कुठंतरी लोक आता जवळजवळ माणसात आल्यासारखं झालं. रायगावमधील ठिबक सिंचनाच्या प्रकल्पामुळे शेतीला पाणी देण्यासाठी लागणारं मनुष्यबळही कमी झालंय. पिकाला आवश्यक तितकं पाणी आणि खतं देणं सहज शक्य होतं. त्यामुळे ऊस शेती फायद्यात आली आहे. अतिशय भारतातली पहिली अत्याधुनिक स्कीम आहे. या स्कीममध्ये स्काडा सिस्टीम वापरलेला आहे की ज्या रेडिओ सिग्नल शेतातल्या अँटेनाला जातो आणि तो वाल त्या दिलेल्या प्रोग्रामनुसार आपोआप ओपन होतो. अतिशय कमी मनुष्यबळ या स्कीममध्ये वापरलेलं आहे. एकाच ठिकाणावरून नियंत्रित केली जाणारी ही पहिली शेती आहे. कॅम्प्युटरवर या ठिकाणी एकच ऑपरेटर काम करतो आणि 2000 एकराला हे पाणी जातं. एकाच ठिकाणावरून इथून खताचं नियोजन केलं जातं. या ठिकाणावरून सगळे लिक्विड खतं शेतामध्ये जातात. जमिनीच्या प्रतवारीनुसार 500 एकराचे 4 भाग केलेले आहेत आणि ह्या 4 भागाचे वेगवेगळ्या मातीच्या परीक्षणानुसार खतं दिली जातात. आम्हाला विजेचा पुरवठा एक्सप्रेस फीडरने होतो, त्यामुळे आम्हाला 24 तास लाईट मिळते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आम्हाला लोड शेडिंगला सामोरं जावं लागत नाही. त्यामुळे आमचे सगळे शेतकरी अतिशय खुश आहेत, कारण शेतामध्ये 6 फुटाचा आणि 8 फुटाचा पट्टा वापरल्यामुळं यांत्रिक पद्धतीनं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं शेती केली जाते. आतमध्ये खतं ज्यावेळेस बेसल डोस दिला जातो हा सुद्धा आम्ही माणसाच्याद्वारे फक्त देतो आणि ह्यामुळं शेतकऱ्यांना कमीत कमी कष्ट करावं लागतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकल्पाच्या पाहणीसाठी 3 तास वेळ दिला. त्यांनाही या प्रकल्पानं भुरळ घातली आहे. त्यांनी लागलीच ठिबक सिंचनाचा रायगाव पॅटर्न म्हणून हा प्रकल्प राबवण्याची घोषणाही केली. आज पृथ्वीराज बाबांनी स्वर्गीय संपतराव देशमुख ड्रिप इरिगेशन ची जी योजना या ठिकाणी आम्हाला दाखवली, खरोखर ते आणि आपण सगळे या ठिकाणी अभिनंदनाचे पात्र आहात. कारण या महाराष्ट्रालाच नाही तर या संपूर्ण देशाला तुम्ही एक नवा रायगाव पॅटर्न दिलाय. हा ड्रिप इरिगेशनचा जो रायगाव पॅटर्न आहे हा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचं मी ठरवलंय. त्यामुळे पृथ्वीराज बाबा आता महाराष्ट्राला एक नवीन पॅटर्न हा या ठिकाणी तुम्ही दिला, म्हणून तुमचं आणि ज्या शेतकऱ्यांनी हा पॅटर्न यशस्वी करून दाखवला त्या सर्व शेतकऱ्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. ऑटोमायझेशनमुळे अगदी 20 कामगारांमध्ये 2000 एकरांवरील ऊसाच्या शेतीला पाणी देणं शक्य झालंय. ऊस शेतीची सर्वात मोठी अडचण म्हणजे लागणारं भांडवल. मात्र तेही या ठिकाणी कमी झालंय. ब्राझील, इस्रायल अशा देशांमध्ये ऊसाचे 10 खोडवे घेतले जातात. तशी पद्धतही रायगावमध्ये घेणं शक्य आहे. येणाऱ्या 10 वर्षांनंतर ऊस शेती कशी असावी याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून रायगाव पॅटर्नचंच नाव घेतलं जाईल यात शंका नाही. संभाजी थोरात, साम टीव्ही, रायगाव, सांगली.